नमस्कार. आज आपण व्यवसाय सेवा म्हणजेच बिझनेस सर्व्हिसेसबद्दल बोलणार आहोत. या अशा काही अदृश्य शक्ती आहेत ज्या खरं तर कोणत्याही व्यवसायाचा यशाचा पाया असतात. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कधी विचार केलाय का की एखादा व्यवसाय यशस्वी कसा होतो? फक्त प्रॉडक्ट चांगलं असल्या म्हणजे झालं का? नाही. यशाचं खरं रहस्य हे पडद्यामागे काम करणाऱ्या काही गोष्टींमध्ये दडलेलं असतं. आणि ते रहस्य म्हणजे व्यवसाय सेवा. खरं तर या सेवा म्हणजे व्यापाऱ्याची अशी इंजिनं आहेत जी दिसत नाहीत, पण व्यवसायाची गाडी मात्र वेगाने पुढे नेत राहतात. आज आपण याच इंजिनांची ओळख करून घेणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत. सुरुवात करूया बँकिंगने, मग विमा, वाहतूक आणि गोदाम आणि संप्रेषण या 5 मुख्य स्तंभांना आपण समजून घेऊया. आणि शेवटी हे सगळे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हेही पाहू. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभापासून सुरुवात करूया, तो म्हणजे बँकिंग. कोणत्याही व्यवसायाची ही आर्थिक जीवनरेखा असते, कारण पैशांशिवाय कोणताही व्यवसाय सुरूच होऊ शकत नाही. आता बघा, बँकिंग म्हणजे फक्त बँकेत पैसे ठेवणं किंवा काढणं एवढंच नाही. व्यवसायासाठी कर्ज मिळवणं, गुंतवणुकीचे पर्याय शोधणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशाचा ओघ सतत चालू ठेवणं, हे सगळं बँकिंगमुळेच शक्य होतं. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बँक हा शब्द आला कुठून? तो आलाय बँको या एका फ्रेंच शब्दावरून, ज्याचा अर्थ होतो बेंच. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी युरोपमध्ये सावकार बेंचवर बसूनच पैशांची देवाणघेवाण करायचे. तिथूनच या शब्दाला सुरुवात झाली. आणि हो, बँकांचे पण खूप प्रकार असतात. आपल्या रिझर्व्ह बँकेसारखी मध्यवर्ती बँक, जी देशाची आर्थिक धोरणं ठरवते. मग आहेत व्यावसायिक, सहकारी आणि ग्रामीण बँका, ज्या थेट आपल्यासारख्या लोकांशी आणि छोट्या मोठ्या व्यवसायांशी जोडलेल्या असतात. प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या स्तंभाकडे, तो आहे विमा. बघा, व्यवसाय करणं म्हणजे जोखीम घेणं हे आलंच. मग या अनपेक्षित जोखमीपासून व्यवसायाला वाचवण्यासाठी जी ढाल लागते ती म्हणजे विमा. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर विमा म्हणजे एक प्रकारचा करार असतो. यात विमा कंपनी एका ठराविक रकमेच्या बदल्यात, म्हणजेच प्रीमियमच्या बदल्यात, भविष्यात काही नुकसान झालं तर त्याची भरपाई देण्याचं वचन देते. आता यात 3 महत्त्वाचे खेळाडू आहेत. एक असतो विमाधारक, म्हणजे जो संरक्षण घेतो. दुसरी असते विमा हमीदार, म्हणजे जी विमा कंपनी संरक्षण देते. आणि तिसरा असतो विमा हफ्ता, म्हणजेच प्रीमियम, जी आपण संरक्षणासाठी देतो. या तिघांवरच विम्याचा सगळा खेळ अवलंबून असतो. चला आता पुढे जाऊया. समजा कारखान्यात माल तयार झाला, पण तो ग्राहकांपर्यंत पोचणार कसा? इथेच आपल्या तिसऱ्या स्तंभाची एंट्री होते, वाहतूक आणि गोदाम. वाहतूक काय करते? तर ती उत्पादक आणि ग्राहक यांच्यातलं भौगोलिक अंतर कमी करते. मग ते ट्रक असोत, रेल्वे असो, जहाजं असोत किंवा विमानं. या सगळ्यांमुळेच माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी वेळेवर पोहोचू शकतो. अर्थशास्त्रात याला स्थळ उपयोगिता किंवा प्लेस युटिलिटी असं म्हणतात. म्हणजे काय? तर वस्तूंना योग्य ठिकाणी पोहोचवून त्याचं मूल्य वाढवणं. विचार करा, काश्मीरचं सफरचंद जेव्हा वाहतुकीमुळे मुंबईत पोहोचतं तेव्हाच त्याची खरी किंमत आपल्याला कळते. आणि वाहतुकीचाच एक महत्त्वाचा जोडीदार म्हणजे गोदाम, ज्याला आपण वेअरहाऊस म्हणतो. हे वेळ उपयोगिता म्हणजे टाईम युटिलिटी तयार करतं. याचा अर्थ वस्तूंना योग्य वेळी बाजारात आणणं. जसं की पावसाळ्यात लागणाऱ्या छत्र्या वर्षभर तयार होत असतात, पण गोदाम त्यांना योग्य वेळेसाठी साठवून ठेवतं. आणि हो, गोदाम म्हणजे फक्त माल साठवायची जागा नाही. तिथे मालाची प्रतवारी केली जाते, पॅकेजिंग केलं जातं आणि क्वालिटी कंट्रोलसुद्धा ठेवलं जातं, जेणेकरून ग्राहकांपर्यंत फक्त उत्तम दर्जाच्या वस्तू पोहोचाव्यात. गरजेनुसार गोदामांचे पण वेगवेगळे प्रकार असतात. काही खाजगी असतात, काही सार्वजनिक. तर काही खास कामांसाठी, जसं की आयात निर्यातीच्या मालासाठी बॉन्डेड वेअरहाऊस वापरले जातात, ज्यावर सरकारी नियंत्रण असतं. चला तर आता आपण चौथ्या स्तंभाकडे आलो आहोत, संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन. विचार करा, बँक, विमा, वाहतूक हे सगळं आहे, पण ते एकमेकांशी बोलणार कसं? इथे कम्युनिकेशनची भूमिका सुरू होते. हे व्यवसायाच्या नर्व्हस सिस्टमसारखं काम करतं. संप्रेषण म्हणजे फक्त बोलणं किंवा माहितीची देवाणघेवाण करणं नाही, तर ती माहिती योग्य व्यक्तीपर्यंत, योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने पोहोचवणं महत्त्वाचं असतं. ही एक 2 वे प्रोसेस आहे, ज्यात स्पष्टता खूप गरजेची असते.
गेल्या काही दशकांमध्ये कम्युनिकेशनमध्ये केवढी मोठी क्रांती झाली आहे, नाही का? पूर्वीच्या टपाल सेवेपासून ते आजच्या वेगवान कुरिअर आणि ईमेलपर्यंत. आता वेग, अचूकता आणि सुरक्षितता या गोष्टींना खूप महत्त्व आले आहे. आणि हा बदल इथे किती छान दिसतोय. एका बाजूला पारंपरिक टपाल सेवासुद्धा आता ई-पोस्ट सारख्या आधुनिक सेवा देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला खाजगी कुरिअर कंपन्या वेग आणि उत्तम सेवेच्या जोरावर स्पर्धा करत आहेत. बरं, आत्तापर्यंत आपण व्यवसायाचे चारही स्तंभ वेगवेगळे पाहिले, पण आता या सगळ्यांना एकत्र जोडून बघूया, कारण तेव्हाच आपल्याला एक मोठं आणि पूर्ण चित्र दिसेल. एक प्रश्न असा आहे की या सगळ्या सेवा स्वतंत्रपणे काम करतात का? म्हणजे बँकिंगचं काम वेगळं, विम्याचं काम वेगळं, असं असतं का? याचं उत्तर अगदी सोपं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सेवा एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहेत. बघा, बँक वाहतुकीसाठी कर्ज देते, विमा त्या मालाचं संरक्षण करतं, गोदाम तो माल सांभाळतं आणि कम्युनिकेशन या सगळ्यांमध्ये समन्वय साधतं. यातली एक जरी कडी निखळली तरी संपूर्ण सिस्टम थांबू शकते. आणि जाता जाता एक विचार आपल्या सर्वांसाठी सोडून जातो. आजच्या या टेक्नॉलॉजीच्या युगात जिथे सगळं काही वेगाने बदलत आहे, तिथे या 5 स्तंभांव्यतिरिक्त व्यवसायासाठी 6वी आवश्यक सेवा कोणती असू शकते? कदाचित डेटा सिक्युरिटी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर नक्की विचार करा.